आजच्या कवितेचं नाव आहे श्रावणसरी. श्रावणसरीत पाण्यावरील तरंग सभोवार पसरतात. श्रावणसरीत पाण्यावरील तरंग सभोवार पसरतात आणि त्या स्वतःभोवती निर्माण करतात एक वलयांकित नक्षी. या वलयांकित नक्षीत हरवून जातो मनाचा पक्षी. श्रावणसरीत पाण्यात पडणाऱ्या त्या पावसाच्या धारा, मंद झुळूक घेऊन येणारा तो वारा, धारांनी वाऱ्यांसंगे धरलेला तो ताल, धारांनी वाऱ्यांसंगे धरलेला तो ताल रिकाम्या मनासही करून टाकतो मालामाल. श्रावणसरीत वातावरणात चहूकडे पसरणारा तो गारवा, श्रावणसरीत वातावरणात चहूकडे पसरणारा गारवा, हळूहळू धुंद करणारा तो मातीचा सुगंध, सारेच कसे मनाला मोहून टाकणारे, सारेच कसे मनाला मोहून टाकणारे, क्षणभर जीवनातील दुःख विसरवणारे. श्रावणसरीत पावसानंतर सर्वत्र मनास हवी असणारी शांतता, श्रावणसरीत पावसानंतर सर्वत्र मनास हवी असणारी शांतता, आवाज तो फक्त त्या टप टप पडणाऱ्या थेंबांचा, हृदयास कुठेतरी खोल गर्तेत घेऊन जाते, जिथे मन मात्र असीम आनंद अनुभवते. श्रावणसरीत जेव्हा मानवी पावलांची वर्दळ वाढू लागते, हळूहळू ही शांतता मग लोप पावू लागते. श्रावणसरीत जेव्हा मानवी पावलांची वर्दळ वाढू लागते, तेव्हा हळूहळू ही शांतता मग लोप पावू लागते. भंग पावते शांतता मग हरवलेल्या माझ्या मनाचीही, भंग पावते शांतता मग हरवलेल्या माझ्या मनाचीही, आणि पुन्हा एकदा मन शोध घेते अशाच एका श्रावणसरीची. धन्यवाद.